कालच्या आंदोलनानंतर आज बदलापुरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। आज बदलापुरात इंटरनेट सेवा बंद आहे। सर्व शाळांना सुरक्षेच्या कारणास्तव सुट्टी देण्यात आली आहे। जवळपास 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। 26 जण अटकेत आहेत। आजही बदलापुरात जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले। चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणी पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तेव्हा बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते आहे, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे। शिवाय मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। याशिवाय बदलापुरातल्या सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। दरम्यान काल आंदोलन झालेलं होतं, परंतु आज मात्र तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते बदलापूरमध्ये। दरम्यान बदलापुरातल्या पोलीस बंदोबस्ताचा आजचा आढावा घेतलेला आहे अक्षय भाटकरनं, पाहूया। 2 चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर काल संपूर्ण दिवसभर बदलापूर पेटलेलं होतं। रेल रोको करण्यात आला। आदर्श विद्यामंदिर ही शाळा देखील तोडफोड करण्यात आली आणि आज बदलापुरामध्ये तशाच प्रकारची तणावपूर्ण शांतता आहे। संपूर्ण बदलापूर शहरात चौकात पोलीस बसलेले आहेत आणि आज पुन्हा आंदोलन होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। मात्र आंदोलकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा आंदोलन होण्याची शक्यता आहे। बदलापूर बंद ठेवण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे जोपर्यंत फाशी दिली जात नाही त्या आरोपीला तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा इशारा कालच या आंदोलकांनी दिला होता। आपण त्याच शाळेसमोर आहोत ज्या शाळेमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आणि या शाळेवर देखील काल आंदोलक चालून आले होते। त्यांनी या शाळेच्या आतमध्ये जाऊन या शाळेची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे आणि आज जर आपण पाहिलात तर इथे आधीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला दिसून येतोय। आज दिवसभर बदलापुरामध्ये इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्यात आलेली आहे। इंटरनेटवरून मेसेजेस केल्याच्या नंतर आंदोलन जे आहे ते करण्यास उद्युक्त होतात, त्याच्यामुळेच इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे। मोबाईलचे इंटरनेट, घरातले वायफाय सर्वच आज बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण बदलापुरात आज तणावपूर्ण शांतता दिसून येते। आपण पाहताय या ठिकाणी काल आंदोलन झालं होतं आणि संपूर्ण या शाळेची तोडफोड बऱ्यापैकी आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे। आज या संपूर्ण प्रकरणातली SIT नेमण्यात आलेली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही SIT समिती नेमण्यात आलेली आहे। तिचा अहवाल दिला जाणार आहे। दुसरीकडे पोलीस आंदोलकांना शोधतायत, त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे आणि आज आंदोलन होऊ नये यासाठी पोलीस खबरदारी घेताना आपल्याला दिसून येत आहेत। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, बदलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।